left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. Times don't fly too high. Be sure to keep the ground in sight. Fly forever if you keep. लोकशाही या चित्रपटात पाहणार आहोत आणि गजानन चित्रे हे कॅरेक्टर तुम्ही साकारताय. एकतर या भूमिकेविषयी काय सांगाल आणि ओव्हरऑल या सिनेमाचा एक्सपिरियन्स तुमचा काय होता सर? जे ट्रेलर लॉन्चला येऊन माझा अनुभव फार वाईट होता असं काही सांगणार नाही की आजकाल राजकारण चालू आहे. तर राजकारण जेव्हा दुसरी लाट चालेल त्यावेळेला दुसरी लाट अयोध्या झालेला आहे. अयोध्यावर सुद्धा बघूया काही करता येईल. तर लाटेबरोबर तर जायलाच पाहिजे. मराठी चित्रपटाचे शूटिंग वगैरे हल्ली फॉरेन लोकेशन्सवर करतात, तर आपण पण असे करणार? माझी इच्छा आहे की मॅक्सिमम शूटिंग आपल्या भारतात व्हायला पाहिजे. कारण भारतात पुष्कळशे लोकेशन आहे. पण जर समजा आपला जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट डिमांड करत असेल की तुम्हाला फॉरेनला जायचं आहे आणि फॉरेनला शूटिंग करायची आहे, तर त्याच्यात काही हरकत नाही. पण आपल्या इथे एवढे चांगले लोकेशन्स आहे. अनएक्सप्लॉयटेड लोकेशन जे आपण म्हणतो ते अनएक्सप्लॉयटेड लोकेशन्स एवढे आहेत. कोणाला माहिती होतं ते आता मालदीवच्या बाजूलाच एक दुसरी जागा आहे जे आपल्या भारतात आहे आणि आपल्याला आजपर्यंत माहिती नव्हतं. तर अशा प्रकारचे लोकेशन्स फार इथे आहेत. तर मला वाटतं की आपण जास्तीत जास्त प्रयत्न करूया की भारतात शूटिंग होईल आणि एखाद्या सब्जेक्टची डिमांड असेल तर त्या हिशोबाने. आकाशी सर, हल्ली FTI मध्ये जे घडलं त्याच्यावर काय भाष्य करणार आपण? नाही, आपण पण डीन होता ना FTI. त्याला 25 वर्ष झाली. तरी पण सिनियर म्हणून काय भाष्य कराल? खरं तर मी काही करणार नाही भाष्य. त्याचं कारण काय आहे, तुम्हाला गेले अनेक वर्ष FTI त्यातले संप मुलं याच्यात तर तुम्ही मीडियाने इतकं छापलेलं आहे की त्यात मी काय बोलायचं. मला असं वाटतं कुठल्याही शैक्षणिक संस्थेबद्दल असं कुठे मीडियामध्ये येणं हे मला आवडणार नाही आहे. एवढंच मी सांगू शकतो. थँक्यू सर. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे? मेरा सवाल कंपोजर से है मैम आपसे. गाने हमने सुने अभी आपके ज़बान से, सर आपकी ज़बान से भी. कहीं ना कहीं गाने बढ़िया है ही है, लेकिन ये एक सफ़र जो स्टार्ट किया था साथ में और एक अकेलापन कितना तकलीफ दे था, क्योंकि हम आप इमोशनल देखे, लेकिन कितना मुश्किल रहा क्योंकि पर्सनल और प्रोफेशनल दोनों तरीके से आपको काफ़ी टेंशन हुआ. इस बारे में जानना चाहूँ कितने गाने हैं ये फिल्म का? ये फिल्म में 3 गाने हैं. जैसे कि आप लोगों ने सुना ओ भाऊ, तुझी लाड़की जो मुझे बहुत पसंद है, और सखिया रे जो एक रोमांटिक ट्रैक है. तो जैसे आपका सवाल था कि संजय जी नहीं है तो कैसा है, तो इसका जो म्यूज़िक पूरा मिक्सिंग मास्टरिंग हो चुका था. सो वी लॉस्ट हिम इन अगस्त 28. तो ये सारी चीज़ें हो चुकी थी. तो ये तो कंप्लीट एक प्रोजेक्ट था. बस इसके जो लॉन्च है उसमें वो नई आई डोंट नो व्हाट टू से शामिल नहीं हो पाए. सॉरी. मैं थोड़ी मैं जितनी कोशिश कर तो घर से मैं आते वक्त सोच रही थी कि आई विल नॉट बी इमोशनल एंड बट समवेयर फ्रॉम टॉप ही इज़ गिविंग मी ऑल द स्ट्रेंथ. और म्यूज़िकली भी तो आई एम वेरी श्योर एंड कॉन्फिडेंट कि आगे ज़रूर बढ़ पाऊँगी. साथ साथ का प्यार रहा तो आगे बढ़ूंगी ना. कितने स्क्रीन्स में रिलीज करेंगे फिल्म को? प्लानिंग कर रहे हैं. आजकल तो सारा स्क्रीन के हाथ में होता है. कितनी स्क्रीन वो लोग देंगे, ज़्यादा से ज़्यादा जितनी स्क्रीन मिलेगी उतनी स्क्रीन में रिलीज़ करेंगे.
तेजश्री मैम, मेरा सवाल आपसे है, टेल अस अबाउट योर कैरेक्टर एंड योर प्रिपरेशन. कोई किरदार को ध्यान में रखा था प्रिपरेशन के टाइम पे, अगर कुछ बताएं आप उसके बारे में. ॲक्च्युली आपण खूप पाहतो आणि मला वाटतं की कलाकाराने एखाद्या कुणाला तरी डोळ्यासमोर ठेवून काहीतरी साकारणं म्हणजे आपण त्या चौकटीत बांधून घेणं असतं. त्यामुळे असा काही विचार मी केला नव्हता. आणि डिरेक्टर मी जनरली कोरी पाटी घेऊन जाते, कारण आपल्या डोक्यातली अझम्पशन्स आणि आपल्या दिग्दर्शकाने पाहिलेला एक अख्खा सिनेमा ह्या फार वेगळ्या गोष्टी असतात. आणि मला कायम वाटतं की मी कलाकार म्हणून कुठेतरी माझ्या पात्राचा विचार करते, पण दिग्दर्शकाने अख्खा सिनेमा पाहिला असतो. त्यामुळे त्याच्या विजनवर विश्वास ठेवून पुढे जाण्यावर मी बिलीव्ह करते. सो या तशीच गेले आणि ज्याप्रमाणे संजय जींना एक्सपेक्टेड होतं त्याप्रमाणे मी काम करत गेले. थँक्यू. काय काय चॅलेंजेस होते ॲज अन ॲक्टर? मला वाटतं आम्ही सगळेच मगासपासून बोलतोय तसं की एक सिनेमा आपण त्याच्या प्रिपरेशन्सना किंवा त्याच्या रंगीत तालमी आपण 5 दिवस कदाचित करत असू, जिथे आम्ही हा अख्खा सिनेमा केला तेवढ्या पिरियडमध्ये. त्यामुळे ह्या कमी वेळामध्ये इतका अख्खा सिनेमा आपल्या प्रत्येकाची पात्र समजून आणि एकमेकांबरोबर समरस होऊन साकारणं हा मला वाटतं या सिनेमातला सगळ्यात मोठा चॅलेंज होता. पण एक वेगळा एक्सपिरियन्सही होता, कारण मल्टिपल कॅमेरा सेटअप्समध्ये काम करत होतो आम्ही आणि कळायच्या आत अरे हा झाला सीन, वाव मस्त. त्यामुळे इन्स्टिंक्ट्सवर विश्वास ठेवून प्रत्येक कलाकार काम करत होता आणि त्या इन्स्टिंक्ट्सवर मला वाटतं तुम्हाला सगळे कलाकार पडद्यावर दिसणार आहेत. हे हिने फार महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगितला. काय आहे, तांत्रिक विचार हल्ली फार करून ॲक्टिंग करणारी एक जमात आली आणि सगळ्यात त्यातला वाईट भाग असा आहे, जो पूर्वी नव्हता आत्ता आहे. शॉट झाला की सगळे कलाकार शॉट बघायला जातात. मला तुम्ही पर्सनली विचाराल ते माझं काम नाही आहे. जे ज्याचं काम आहे तोनी बघावं. आणि आत्ता या सिनेमात हे महत्त्वाचं का होतं, कारण 4-5 कॅमेरे आहेत, त्यामुळं मी ह्या कॅमेऱ्याकडे बघूनच ॲक्टिंग करणार असं नाही चालणार. सो यू डोंट ॲक्ट फॉर द कॅमेरा, यू ॲक्ट फॉर द फिल्म. हे फार महत्त्वाचं असतं. आणि करून करून रियाज करून करून तुम्हाला एखादी गोष्ट जमते. आता आज थालपीठ करायचं म्हटलं, काल शिकायला नाही सुरुवात करत आम्ही. हे रोज आम्ही काहीतरी करायला लागतो. फार गैरसमजती आहेत म्हणून मी सांगतो ॲक्टिंगबद्दलच्या. काय तयारी करता, तुम्हाला कोणी काम द्यावं किंवा काम देऊ नये, तुम्ही रोज काम केलं पाहिजे. रोज स्वयंपाक करतात, रोज लोक गाणं म्हणतात, तसं ते काही लोकांसाठी गायला पाहिजे असं नाही. पण तुम्ही स्वतःसाठी काहीतरी करत असाल तर या गोष्टी मुरतात आणि मग येतात. कुठलीही कला ही डोक्यातनं येणारी गोष्ट नाही, डोक्यातनं विचार येतात. आणि वाईट काम कसं चांगलं आहे मी समजून देऊ शकतो तुम्हाला. विचारलं डोक्याचा उपयोग त्याच्याकरता करता, चांगल्या कामाकरता आतून यावं लागतं असं मी तुम्हाला सांगतो. या सिनेमाचं एकच मिनिट आहे. या सिनेमाचं आणखी एक कौतुक असं आहे ना, आता काका म्हणाले तसं वेळेची मर्यादा आणि 4-5 कॅमेरा सेटअप्स असल्यामुळे आपण जनरली म्हणतो की टेलिव्हिजनमध्ये आणि फिल्म्समध्ये रिटेकची फॅसिलिटी असते, नाटकात ती नसते. पण ह्या सिनेमातले सगळे सीन्स हे नाटकासारखे छान बसवून, छान विचार करून, डिस्कस करून आम्ही 1 टेक अख्खेच्या अख्खे सीन्स केलेत या सिनेमात. सुशील सर, आप आगे चलकर हिंदी में भी कुछ करने वाले हैं? हिंदी में भी करने वाले हैं. अभी मराठी की बात चल रही है, तो अभी मराठी के बारे में बात करेंगे, लेकिन डेफिनेटली आपको हिंदी के लिए भी बुलाऊंगा जल्दी. येत मला आणि काम एवढं आहे तर मी त्याला म्हटलं, तुम्ही आत्ता मला बंडल मारताय, एकदा काम सुरू झालं की मग नाही म्हणता येत नाही. तर ही जुनी ट्रिक आहे. तर ते म्हणजे नाही नाही तसं काही नाही आहे खरंच. आणि खरंच त्यांनी तसं करून दाखवलं. आणि मग त्यामुळं त्या अतिशय वेगळ्या टेक्निकनी त्यांनी ही फिल्म बनवलेली आहे. आता हा विषय काही मला नवीन नाही. मी फार अनेक वर्षांपूर्वी पटेलांनी सिंहासन नावाचा सिनेमा केला होता, त्यातही काम केलेलं आहे. नंतर आत्ताच रानबाजार नावाची सिरीज झाली होती. पण प्रत्येक वेळेला चाल कशी खेळली जाते ही त्या काळावर आणि त्या काळात असलेले नट कोण आहेत, नट म्हणजे राजकारणी नट कोण आहेत
याच्यावर ठरतं. आणि त्या दृष्टिकोनातून या चित्रपटाची जी कॉम्प्लेक्सिटी आहे हे आत्ता सांगून करणार, त्याच्याकरता चित्रपट बघायला लागेल. आणि माझ्याबरोबर अतिशय माझ्या परिचयाचे त्यामुळं असं काही नवखं कोणी नव्हतं. तेजू काय, हा काय, गिरीश काय, समीर, हे सगळे माझ्या ओळखीचे लोक, भार्गवी वगैरे. आणि त्यामुळे वी ऑल एन्जॉयड टुगेदर. काही वेळा रात्री खूप उशीर व्हायचा पण ओव्हरऑल इट वॉज फन डुईंग दिस फिल्म. इरावती कशी आहे? लोकशाहीमध्ये इरावती कशी पाहायला मिळणार आहे मला? ठाम, खंबीर, एक वेगळी भूमिका आहे आणि पॉलिटिक्सशी रिलेटेड मला वाटतं पहिलाच सिनेमा आहे माझा. आणि या जे आपण म्हणजे ह्या सिनेमाबद्दल बोलायला सुरुवात केल्यावर आपण पॉलिटिक्स या शब्दाने सुरुवात करतो, तर इरावती ही तिच्या आईबरोबर आणि कुठेतरी तिच्या आईच्या तत्वाने चालणारी मुलगी आहे, जी बाई राजकारणामध्ये बिलीव्ह न करणारी आहे, प्युअरली समाजसेवा करायची आणि राजकारणाच्या कुठेही रही आपल्या जवळपास फिरकला नाही पाहिजे. आणि या संस्कारात तिची मुलगी वाढली आहे, त्यामुळे पॉलिटिक्सपासून खूप लांब आहेत या मायलेकी. पण यांच्या आयुष्यात अशी एक गोष्ट घडते की ज्यामुळे कदाचित तिला ह्या पॉलिटिक्समध्ये एंटर करावं लागणार आहे. आणि तो जिस्ट आहे ह्या सिनेमाचा, त्यामुळे सिनेमाबद्दल फार नाही सांगणार. सिनेमाचं ट्रेलर बघून ॲक्च्युली मीही आत्ता पहिल्यांदाच पाहिला तुमच्या सगळ्यांबरोबर, त्यामुळे ती उत्सुकता जी आहे ती टिकून राहू दे. पण खरंच सिनेमा करायला खूप मजा आली आणि आयुष्यातला वेगळा एक्सपिरियन्स होता हा. कारण आत्ता काकांनी सांगितलं तसं संजय अमर या डिरेक्टरनी भेटल्यावर असं सांगितलं की तुम्हाला मेन कॅरेक्टर्स जी आहेत आपली त्यातलं एक महत्त्वाची भूमिका तुमची आहे. आणि ओके बरं, शूटिंगचे किती दिवस? 3 किंवा 4 दिवस. तर माझं असं झालं ओके, सिनेमा किती दिवसात शूट होणार आहे? 5 दिवसात. त्यामुळे हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप नवीन होता आणि खरंच कुतूहल होता सेटवर येईपर्यंत की एक दिग्दर्शक इतक्या जास्त कॉन्फिडेंटली सांगतोय की तुम्ही या सिनेमामधल्या कलाकारांची यादी काही नव्याने सांगायला नको. इतक्या सगळ्या मोठ्या कलाकारांनी त्या माणसावर विश्वास ठेवावा आणि या सिनेमासाठी हो म्हणावं म्हटल्यावर डेफिनेटली ते आत्ता इथे नाही आहेत आपल्याबरोबर, दुसऱ्या सिनेमाचं शूट करतायत म्हणून. पण मगाशी सुशील सर म्हणाले तसं की त्यांच्या त्या शब्दांवर विश्वास ठेवून इथल्या प्रत्येक कलाकाराने यस हा सिनेमा घेतला आणि प्रत्येकाला हा अनुभव घ्यायची इच्छा होती की 5 दिवसात किंवा 6 दिवसात एक पूर्ण मोठाच्या मोठा अखंड सिनेमा कसा होऊ शकतो. आणि ते त्यांनी करून दाखवलं. नाईट शिफ्ट होत्या, थोडा शूटिंग वाढलं आणि एक चांगला सिनेमा आज तुमच्या भेटीला, एक आगळा वेगळा प्रयोग तुमच्या भेटीला येतोय. त्यामुळे त्याच्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टींकडे आपण छान लक्ष देऊया आणि बघा कसा वाटतोय सिनेमा. आम्ही पडद्यावर आत्ता जेव्हा पाहिलं तेव्हा महाभारताचा उल्लेख झाला आणि महाभारतामध्ये सगळीच पात्र तितकीच महत्त्वाची होती, प्रत्येकाची अशी ठरलेली भूमिका होती. आता बरेच जण या चित्रपटामध्ये काम करतायत, ते आत्ता नाही आहेत आपल्यामध्ये, म्हणजे आलेले नाही आहेत. डॉक्टर गिरीश ओक आहेत, भार्गवी चिरमुले आहे, अंकित मोहन आहेत, अजिता कुलकर्णी आहेत किंवा शंतनू मोघे आहेत, समीर धर्माधिकारी सर आहेत. तर या सगळ्यांबद्दल काय सांगशील? कारण ते आज उपस्थित नाही आहेत, तर त्यांची प्रतिनिधी म्हणून या चित्रपटाबद्दल किंवा त्यांच्यासोबत काम करण्याचा तुझा अनुभव. नाही, मला विचारशील तर कसं आहे ना, आपल्या करिअरमध्ये इतक्या सिनियर मोस्ट ॲक्टर्स बरोबर काम करायला मिळणं ही आमचा CV असतो हा. त्यामुळे मी मोहन काकांबरोबर काम करू शकले, मला आज या इतकी तुझी नावं घेतलीस या सगळ्यांबरोबर आज काम करता आलं, त्यामुळे माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आय फील फॉर्च्युनेट की या सिनेमाचा आपल्याला भाग होता आलं, इतक्या सगळ्या दिग्गज कलाकारांबरोबर स्क्रीन शेअर करता आला, त्याचा आनंद आहे. आणि खरंच कलाकारांची इतकी सुंदर ह्या सिनेमामध्ये मला वाटतं भट्टी जमून आली आहे आणि प्रत्येकाने त्यांचा रोल इतका सुंदर पद्धतीने निभावला आहे. बाकी कामाबद्दल कोणाच्या काही बोलावं एवढं तर म्हणजे माझीच पात्रता नाही, त्याबद्दल मी काय बोलावं, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत त्यांची कामं. पण खूप सुंदर टीम आणि आणखी एक 10 वर्षांनी मागे वळून पाहिल्यानंतर आपल्या आयुष्यात वाव, इतक्या मोठ्या कलाकारांच्या सिनेमामध्ये आपणही होतो हे सांगायला छान वाटेल मला. गमतीची गोष्ट अशी आहे, काश्मीरमधला एक मुलगा येतो आणि इथं मराठी फिल्म करतो
संजय अमर, म्हणजे पहिल्यांदा माझा विश्वासच बसला नाही. तो आणि त्याचा असिस्टंट माणिक कौल, हे दोघेही काश्मीरचे आहेत, पण चोख माहिती होती. म्हणजे मराठी लोक करत नाहीत. मराठी येत नाही. मला फार कौतुक वाटलं त्याचं त्यामुळं. आणि ही म्हणली तसं त्यांच्याबरोबर मी 2 पिक्चर ऑलरेडी केले. म्हणजे हा एक लोकशाही एक ऑलरेडी कम्प्लीट झालेला आहे, भागूबाई म्हणून. आणखीन आता तिसरे शूट करतात. त्याची एक स्पेशालिटी आहे आर्टिस्ट बरोबर. कोणाकडे जातील, कितने दिन का काम है, 3-4 दिन में हो जाएगा. शूटिंग कितने दिन में होगी, 5 दिन में हो जाएगी. त्यांचं सोडून मग दुसऱ्याकडे जातात. कितने दिन का काम है, 3-4 दिन का काम है, 5 दिन में. आणि त्यांची म्हणजे ते जे निपटवतात ना, त्यांचं त्या आर्टिस्टचं काम बरोबर त्या 3-4 दिवसामध्ये निघून जाईल. हा चला भाई तुमचं झालं. आता दुसऱ्याकडे जातील. म्हणजे त्यांची शूट असेल 15-20 दिवसाची, म्हणजे सगळ्यांना सांगतील हेच 4 दिवसात कंप्लीट होईल, 5 दिवसात कंप्लीट होईल, 3 दिवसात कंप्लीट होईल. आणि याचप्रमाणे मला वाटतं सगळ्यांना आपल्याला सुद्धा 5 दिवस त्यांनी घेतले, यांना 3 दिवस घेतले. असे सगळ्यांकडून वेगळे, कारण सगळे शॉर्ट डिस्ट्रीब्युशन असतात. ही त्याची संजय अमरची फार स्पेशालिटी आहे. काय जे मोठे मोठे आर्टिस्ट असतात ना, त्यांच्याकडून 3-3, 4-4, 5-5 दिवसात जो काम काढायचं असेल तो काम काढून घेतात. आणि नंतर जे बाकी जे मागचं काम राहिलेलं आहे ते दुसऱ्या 4-5 दिवसात काढतील. असं सर, निर्माते म्हणून सगळ्याचा लेखाजोखा ठेवणं गरजेचं आहे. स्पेशालिटी आहे. कारण सरांकडे गेले आणि सांगितलं 10, 12, 15 दिवस पाहिजे, तर आता सरांकडे डायरी तर बघायला पाहिजे ना, टाइम आहे की नाही आहे. 10, 12, 15 दिवस नाही सगळ्यांनी ऐका हे लिहून आणा. तर ही त्या संजय अमरची एक स्पेशालिटी आहे की सगळ्यांना ते कसं एकदम बांधून घेऊन चालतात आणि कसं त्यांना जेवढ्या दिवस सांगितलेले आहेत तेवढ्या दिवसात कशा प्रकारे सुट्टा करता येईल. व्हेरी. सर, आज गोळी या विषयाचं जरा महत्त्व आहे, कारण आज महात्मा गांधीजींना सुद्धा त्यांचाही आज वध झाला होता. आणि आज आम्ही अगदी ट्रेलरच्या सुरुवातीलाच गोळी कुठे घालायचे काय त्याच्याबद्दलचं ऐकलं. तर मुद्दाम हा दिवस निवडलात का तुम्ही? नाही, हा योगायोग आहे. तसं काहीच नाही आहे. गोळ्या तर दर दिवस म्हणजे कुठे ना कुठे चालतच असतात, पण हा योगायोग आहे. हा एक रिअली हा योगायोग आहे आणि रिअली गिव्ह ट्रिब्यूट टू दॅट. येस सर. अमित सर, आता खूप कलाकार आले नाहीत असं तू सांगितलं, त्याच्यानं तुम्ही ओळखाल किती बिझी आहेत कलाकार. म्हणजे वेळ असलेले कलाकार इथे आलेले आहेत. पण याचं कारण असं आहे, सगळ्यांनी दिला होता. नाही, कारण जुनी जित्याची खोड आहे, कमीत कमी काम आणि जास्तीत जास्त प्रसिद्धी, असं याच्यात शिकवलेलं आहे. पण हे सगळे जे आले नाहीत ते खरोखर बिझी आहेत, सगळं चांगलं काम करतात. आणि आज व्हर्च्युअल वर्ल्ड इतकं वाढलेलं आहे की तुम्ही सुद्धा कसं कोप करता मला माहीत नाही. तर ते मला शिकायला या तरुण कलाकारांकडून मिळतं आहे. आणि त्यामुळं कायम वर्तमानात राहायचं असेल तर तरुण माणसं आजूबाजूला ठेवावीत असं मला वाटतं. माझ्या बाजूलाच आहे. अमित सर, चित्रे फॅमिलीतलं तुमचं स्थान ऐकायला आवडेल आम्हाला. काय भूमिका आहे आणि काय एकूण एक्सपिरियन्स होता या चित्रपटाबद्दल? खरं बघायला गेलं तर एक महत्त्वाकांक्षी, स्वार्थी कॅरेक्टर आधी कलाकार घ्यायचे नाहीत, अशी कॅरेक्टर्स तुम्हाला मिळतात. आणि या करिअरच्या स्टेजमध्ये जिथे मी आहे सध्या त्याला भाग्यच लागतं. आणि स्टारकास्ट तुम्ही बघितली सगळी, तर एक एक्साइटमेंट आणि नर्वसनेस दोन्ही त्याचं एक बॅलन्स राहतं. आणि संजय अमर जे डायरेक्टर आहेत ते जे आपल्याला ऑफर करतात की 3 दिवस 4 दिवस असे लागतील, तर असं वाटतं की काहीतरी असंच आहे. म्हणजे स्क्रिप्ट वाचतो आपण किंवा स्क्रीन प्ले पूर्ण आपला समजतो, तेव्हा कळतं की फिल्म काय लेवलची बनवू शकते. आणि एवढ्या एफिशियंटली ती फिल्म बनवली आहे त्यांनी. आणि तुम्हाला ट्रेलर बघून एक अंदाजा आलाच असेल की क्लास प्लस मास ज्याला म्हणू शकतो आपण, त्या कॅटेगरीमध्ये जाऊ शकते ही फिल्म. तर मला तर खूपच म्हणजे आनंदच झाला सदाशिव चित्रेचं कॅरेक्टर करताना. आणि असले को ॲक्टर्स सोबत होते तर मजा झाली काम करायला. निर्माते आणि कलाकार यांच्याबरोबर गप्पा झाल्या, पण अर्थात आज म्युझिक लॉन्च सुद्धा आहे. त्यामुळे यापुढे मी बोलावणार आहे चित्रपटातली गीतं ज्यांनी लिहिली आहेत त्यापैकीच एक म्हणजे उसके बाद. एक मराठीमध्ये एक म्हण आहे की नाव राहतं, मतलब नाम रह जाता है.
वो नहीं है फिर भी उनके नाम की एक फिल्म आज रिलीज हो रही है, इस बात की आपको कितनी खुशी है? सभी को नमस्कार। ये बहुत मिक्स्ड फीलिंग है क्योंकि संजय बहुत ही एक्साइटेड थे क्योंकि ये हमारा ये हमारी फर्स्ट मराठी फिल्म है एज कंपोजर्स, तो हम लोग बहुत ही एक्साइटेड थे। आई नो ही इज़ वॉचिंग, ही इज़ लाफिंग फ्रॉम टॉप। तो बट दुख ये है कि वो आज नहीं है ये लॉन्च पे, बट लॉन्च तक का जो सफ़र था वो बहुत ही बढ़िया था। सो वी जस्ट वांट टू सेलिब्रेट हिम। श्योर। और आपके गाने हमने सुने, आपने जो गाना गाया है बहुत कमाल गाया है। आई थिंक उनको बहुत खुशी होगी आज के दिन भी। श्याम सर, तुमच्याकडे येते मी। तुम्ही अल्ट्रा मराठीचे बिझनेस हेड म्हणून आधीच काम पाहताय। श्याम सरांचं इंट्रोडक्शन सगळ्यांनाच माहिती आहे। कित्येक वर्ष ते दिग्दर्शक म्हणून आपल्या ओळखीचे आहेत, क्रिएटिव्ह फील्डमध्ये त्यांचं खूप काम आहे आणि त्यानंतर आता अल्ट्रा मराठीची बिझनेसची जबाबदारी त्यांनी खांद्यावर घेतली आहे। ही एक भूमिका झाली आणि आता गीतकार म्हणून एका वेगळ्या भूमिकेत आमच्यासमोर येत आहे, तर त्याबद्दल काय सांगाल सर? थँक्यू। म्हणजे अल्ट्रा या ऑर्गनायझेशनचा भाग होणं ही खूप प्राऊड मुमेंट आहेच, पण मुळात लोकशाही ह्या चित्रपटाची निवड सुशील सरांनी ऑलरेडी केली होती, ते त्यांचं विजन होतं। गीतकार म्हणून मी काय तसा गीतकार असा इंडस्ट्रीत गीतकार म्हणून मी काय फेमस नाही आहे, पण ह्याच्यातलं जे सिच्युएशन आहे ते गाणं ऑलरेडी कंपोज केलेलं आणि राज्य आहे, संजय नाही, तर त्या ट्यूनवर गाणं लिहायचं होतं। म्हणून मला संजय अमर जे डायरेक्टर आहेत त्यांनी सांगितलं की सर तुम्ही लिहा। मी म्हटलं की मी प्रयत्न करतो। ते त्यांना आवडलं, सुशील सरांना आवडलं आणि ते गाणं झालं। मुळात त्या गाण्याची सिच्युएशन नॉर्मल, इट्स अ रोमॅन्टिक सॉन्ग, पण नॉर्मली जसं जे प्रेमाचं गाणं असतं तर त्याच्यातली जी कॅरेक्टर आहेत ती ध्येयाने प्रेरित होऊन एकमेकांच्या जवळ आलेली ती कॅरेक्टर्स आहेत आणि म्हणून त्यातले जे शब्द आहेत ते रोमॅन्टिक असून त्या रूपक आहेत ती, म्हणजे अर्थ तुम्ही शायरी, चंद्र तुम्ही चांदणी, की त्या दोघांचा एकच प्रवास आहे, एकच ध्येय, अशा पद्धतीचं ते गाणं आहे। खूप शुभेच्छा तुम्हाला आणि यापुढे अधिकाधिक छान छान गाणी आमच्या भेटीला आणा तुम्ही। आणि हाँ, एक चीज़ बोलना चाह रही थी। मोहन जी ने कहा कि संजय अमर जी कश्मीर के हैं, तो ये फिल्म हैज़ गॉन अक्रॉस कश्मीर टू कन्याकुमारी क्योंकि हम लोग साउथ से हैं म्यूज़िक कंपोजर्स। तो आई जस्ट वांटेड टू मेंशन। मैम, मराठी गाना गाने में कुछ डिफ़िकल्टीज हुई आपको? नहीं, आपका मतलब अल्ट्रा का जो टीम है और श्याम जी थे, तो फिर इट वाज अ स्मूथ राइड। तो ये हमेशा थे गाइड करने के लिए, प्रोनाउंसिएशन ख़ास करके आपका जो लड़ जो होता है तो हाँ, तो फॉर अ साउथ इंडियन आई थिंक क्योंकि हम लोग संस्कृत थोड़ा अच्छा बोल लेते हैं तो उतनी तो मुश्किल नहीं हुई, बट श्याम जी वॉज वेरी वेरी हेल्पफुल। जयदीप, तुझ्याकडे येते मी। 200हून जास्त मराठी गाणी गायलीस तू आजपर्यंत, काय अनुभव होता हे गाणं गायचा या सिनेमामध्ये? ॲक्च्युली जेव्हा मला पहिल्यांदा बोलवलं होतं ना संजयजींनी, म्हणजे संजय राजीमधल्या संजयनी, तर एक छान किस्सा आहे की ना त्यांच्या ते जिकडे राहायचे तिथे रात्री 9 नंतरच रेकॉर्डिंग करता यायचं, कारण खूप गोंधळ असायचा। ते मला नेहमी रात्री रेकॉर्डिंगला बोलवायचे। तर त्यांचा असा फोन आला की तू येशील का, एक गाणं आहे, एवढंच त्यांनी मला सांगितलं। मी गेलो आणि हे गाणं एकदम असं फोर्सफुल होतं आणि त्यांची एक रेकॉर्डिंग करून घेण्याची विशिष्ट पद्धत होती। पूर्ण गाणं त्यांनी नव्हतं घेतलं माझ्याकडनं, त्यांनी काही पार्ट्स घेतले होते, त्यामुळे मला ना पूर्ण संकल्पना कळली नव्हती। त्यांनी मला फक्त एवढं सांगितलं की पॉलिटिकल फिल्म आहे आणि त्याच्यासाठी हे गाणं आहे, सो फोर्स पाहिजे त्या गाण्यासाठी। आणि जेव्हा मी फायनल रेकॉर्डिंगसाठी स्टुडिओमध्ये आलो ना, तेव्हा त्याचं पूर्ण एक आरेखन झालेलं होतं त्या गाण्याचं। आणि मग त्या दिवशी जेव्हा त्यांनी तो ट्रॅक लावला आणि मला जे मोटिवेशन मिळालं गायला, ते काही औरच होतं। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की पडद्यावर तो फोर्स आम्ही क्रिएट करू शकलो। आता लोक ऐकतील ते गाणं, आज लोकांसमोर ते गाणं येते आणि लोक आपल्याला सांगतील की त्यांना कसं वाटतंय। पण इट वॉज द क्रिएटिव्हिटी ऑफ संजय अँड राजी की तो फोर्स चांगल्या शब्दांना आणि चांगल्या म्युझिकच्या थ्रू कसा आणायचा आहे पुढे पडद्यावर।
आता याबद्दल फक्त बोलून नाही चालणार, थोडंसं गाऊनही आम्हाला दाखव. जरूर. राज एकतर या चित्रपटात काम करण्याचा जो अनुभव आहे तो फारच वेगळा होता, कारण की विदाउट, जसं मोहन सर बोललेत की आजकाल एक ट्रेंड आली आहे, वर्कशॉप 15-20 दिवस त्यात घेतात, नंतर कॅरेक्टर, मेथड ॲक्टिंग, फार मोठे मोठे शब्द वापरले जातात. पण जर टीम चांगली असेल आणि कॅप्टन चांगला असेल तर थोड्याशा रिहर्सलमध्ये आणि ते एक अंडरस्टँडिंग असेल, इगो नसेल तर जसं त्याच्याशी बोलली 1 टेक सीन्स झाले आहेत आणि खरंच ते खूप असे जुळून आले आहेत. कोणी असं जाऊन शॉट बघायचं नाही की मला शॉट दाखवा वगैरे, आणि म्हणून तो प्रोजेक्ट एफिशियंटली घडून आला. आणि मला तर खरं सांगू तर संजयनी ज्या प्रकारे एकदाच डिटेलिंग दिली होती की असं असं पाहिजे, तर कोणालाही असं डोळ्यासमोर न ठेवता एक आपल्या हातून जे म्हणजे काल्पनिक पात्री म्हणता येईल, पण असले कॅरेक्टर्स आपण अवतीभोवती बघतो, पण एक ट्रॅप असतो त्यामध्ये की तुम्ही फसू शकता असे कॅरेक्टर करताना, न कळत एखाद्या पॉलिटिशियनला बघून तसंच मग मिमिक्री करण्याचा प्रयत्न करता. ते नको होतं संजयला, तर ते त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आमच्याकडनं करून घेतलं आहे आणि ते करण्यात खूप मजा आली. खरंच एक फ्रेशनेस पण आहे त्यामध्ये, आणि सब्जेक्ट हा आपण नेहमीच बघतो, पण तो एक वेगळे पण तुम्हाला पिक्चर बघताना जाणवेल. अजून कोणाला काही प्रश्न आहेत? तेजस्वी मॅडम, आपण हिंदीमध्ये पण काम केलंय आणि मराठीमध्ये तो मी खूप काम. बहुत इम्पोर्टेंट हिस्सा होता है, लेकिन लोकशाही पॉलिटिक्स के ऊपर ये म्यूज़िक है पॉलिटिकल फिल्म के अंदर. थोड़ा सा बताएं क्या थॉट प्रोसेस था और क्या ब्रीफ मिला था डायरेक्टर साहब की तरफ से, दोनों से जानना चाहूँगा. हाँ, एज कंपोज़र होने के नाते बहुत ज़रूरी है कि हम जाने, जैसे आपने बोला कि फ़िल्म का बेसिस क्या है. तो ये एक पॉलिटिकल थ्रिलर है लोकशाही, लेकिन उसी में ड्रामा है और थ्रिलर है, रोमांस है, और एक बहुत ही खूबसूरत एक गाना है जो एक लड़की, तुझी लाड़की जो गाना है, वो एक डॉटर और फादर का एक जो बॉन्ड है वो उसमें दर्शाता है. तो इसमें सारे फ्लेवर्स हैं. आप पॉलिटिकल थ्रिलर है, लेकिन एक पॉलिटिकल फैमिली में कितने सारे वो रंग, उसमें इमोशंस आते हैं. तो इट्स अ वेरी इमोशनल फिल्म, इमोशनल ड्रामा. तो इसमें 3 गाने हैं, तुझी लाड़की, सखिया रे जो एक रोमांटिक गाना है, और ओ भाऊ ओ दादा जो जयदीप ने गाया है. तो वो पूरा मतलब फिल्म का सार है. ओ भाऊ ओ दादा एक मोटिवेशनल गाना है जो डेमोक्रेसी के बारे में बात करते हैं. तो यही ब्रीफ था हमारा कि इसके अकॉर्डिंगली गाना होना चाहिए. सर, आप क्या कहना चाहेंगे सर की तरफ से, क्या ब्रीफ था और कैसा एक्सपिरियन्स था? ब्रीफ असं होतं की पॉलिटिकल फिल्म आहे, पण मला जे गाणं गायचं होतं ओ भाऊ ओ दादा, ते अत्यंत मोटिवेशनल असं गाणं होतं. आणि ते गाणं गाण्यासाठी त्यांनी मला आधी जेव्हा आम्ही सुरुवातीला ते गाणं रेकॉर्ड केलं तेव्हा फक्त असं सांगितलं होतं की पॉलिटिकल फिल्म आहे, पण नंतर फायनल रेकॉर्डिंगच्या वेळेला काही सीन्स आम्ही रशेस काही बघितले होते. त्याच्यामुळे एक लक्षात आलं की इतके मोठे मोठे कलाकार, चांगले कलाकार एकत्र येऊन एक फिल्म करतात आणि त्याच्यासाठी आपला आवाज द्यायचा आहे. सो ते मोटिवेशन अजून जास्त करून आम्ही फायनल रेकॉर्डिंगला जास्त पुश केलं आणि खूप चांगला एक रिझल्ट मला असं वाटतं की आता तुम्हाला ऐकायला मिळेल. आजच ट्रेलर लॉन्च झालं आहे आणि मला इतका आनंद होतो आहे की ओ भाऊ ओ दादासारखं गाणं पूर्ण फिल्ममध्ये एक बॅकड्रॉपसारखं यूज झालं आहे. सो थँक्स टू संजय राजी द कंपोजर्स की त्यांनी माझा आवाज चूज केला, आणि आय एम व्हेरी हॅपी की एका इतक्या मोठ्या आणि इम्पॉर्टंट फिल्मला 2024मधल्या माझा आवाज लागतो. व्हेरी हॅपी. लोकशाही की शुरुआत ऐसी हुई कि जो फिल्म के डायरेक्टर हैं वो फिल्म के डायरेक्टर मराठी में लोकशाही की शुरुआत ऐसे हुई कि जो फिल्म के डायरेक्टर हैं मिस्टर संजय अमर, वो मेरे पास एक स्टोरी लेकर के आए और मुझे उस स्टोरी का कॉन्सेप्ट बहुत अच्छा लगा. कोई नया कॉन्सेप्ट नहीं था, लेकिन मुझे ऐसा लगा कि आज जो चल रहा है, देश में चल रहा है, जो राजकारण हो रहा है, उस राजकारण के लिए ये बहुत एप्ट फिल्म है. तो मुझे ऐसा लगा कि हमने ये फिल्म करनी चाहिए और मैंने उनको स्क्रिप्ट लिखने के लिए गो अहेड दिया
और जब स्क्रिप्ट लेकर के आई उसके ऊपर में बहुत डिस्कशन करने के बाद जो भी उसमें आगे पीछे करना चाहिए था वो करने के बाद में फिल्म पर शूटिंग के लिए चली। सर कैसा एक्सपीरियंस रहा, आप जो लेजेंड भी ऑन बोर्ड आए और इतनी अच्छी टीम बनाई आपने, म्यूजिक कंपोजर्स हो या फिर डायरेक्टर हो या फिर एक्टर्स हो, इतनी अच्छी टीम बनाई, थोड़ा सा अगर उस बारे में बताएं कि कैसे फाइनलाइज हुआ और कैसे सब लोग ऑन बोर्ड आए एक साथ। मैं हमेशा लोगों को कहता हूँ फिल्म बनाई नहीं जाती, बन जाती है। ऐसे ही है ये कि ये किस तरह से हुआ मुझे भी नहीं मालूम, लेकिन ये हो गया, यानी बहुत अच्छी तरह हुआ। बहुत लोगों ने पूरा का पूरा इसमें सहयोग दिया, लोगों ने इंटरेस्ट शो किया कि इसके अंदर में किस तरह की स्टार कास्ट होनी चाहिए, कैसा होना चाहिए। संजय अमर के अपने खुद कुछ सिलेक्शन थे, सर मैं इन आर्टिस्ट को लेके आना चाहता हूँ, और मैंने उनको हमेशा गोएड दिया कि मैंने उनको कभी भी ना नहीं कहा कि नहीं आप इस आर्टिस्ट को मत लो, इस आर्टिस्ट को नहीं करो। और एक धीरे धीरे एक कास्ट, बहुत बड़ी कास्ट असेंबल हो गई। यानी आप देखेंगे इसके अंदर में करीब 14 से 15 कैरेक्टर्स हैं पूरी पिक्चर के अंदर में। अनफॉर्चुनेटली आज काफ़ी लोग आने वाले थे, लेकिन जैसे कि आपको पता है सबकी कुछ ना कुछ शूटिंग चलती रहती है, उसकी वजह से इवन हमारे डायरेक्टर भी नहीं आ पाए। पर बस वो असेंबल होता चला गया और पिक्चर बन गई। सेम ऐसे ही म्यूज़िक का था, म्यूज़िक भी ऐसा ही हुआ कि हमको पहले बहुत लग रहा था कि भाई जिन्होंने कभी मराठी म्यूज़िक किया ही नहीं है वो किस तरह से मराठी म्यूज़िक करेंगे, वैसे उस पर से सिंगर, पर उन्होंने अपना रोल इतना बखूबी निभाया है कि बहुत अच्छा लगा। सर जब भी कोई फिल्म हम बनाते हैं पॉलिटिक्स के ऊपर, लोग गेस करने लगते हैं कि कौन से पॉलिटिशियन के ऊपर फिल्म होगी, क्या होगी, तो आई एम श्योर ये ट्रेलर देखने के बाद भी लोग गेस करेंगे। तो सर कुछ कहना चाहेंगे कि क्या यूएसपी होने वाली है और क्या किसी पॉलिटिशियन को ध्यान में रख के फिल्म बनाई गई? मुझे लगता है मैं इसके ऊपर में कुछ भी टिप्पणी करूं इससे लोगों ने फिल्म में जाकर के देखना चाहिए, और लोगों ने अपने अपने कमेंट्स सोशल मीडिया में डालने चाहिए कि भाई अरे ये फिल्म तो शायद इससे रिलेट करती है, ये फिल्म ये शायद इससे रिलेट करती है। आज उसके ऊपर में टिप्पणी करके कोई फ़ायदा नहीं है और आप लोगों को मज़ा भी नहीं आएगा। सर ये शूट कहाँ हुआ है और इतने बड़े स्टार कास्ट किस तरह का मैनेजमेंट करने में आप लोगों को तकलीफ हुआ या किसी ने परेशानी की हुआ? वो शूट करने में परेशानी तो जरा भी नहीं हुई, और अलग अलग लोकेशंस के ऊपर में ये शूट हुई है, करीबन 5 से 6 लोकेशंस हैं, और कोई बात की परेशानी है ना, कोई रुकावट जिसको बोलते हैं कि शूटिंग के अंदर में कभी कोई रुकावट आ गई या कोई वजह से कैंसिल हो गई, कोई रुकावट नहीं, कोई कैंसिल नहीं, सब कुछ बहुत स्मूथली। और सर कोई लास्टली कोई मैसेज देना चाहेंगे जो ऑडियंस 9 फरवरी को फिल्म देखने वाली है? मैं तो ऑडियंस को यही कहूँगा कि आप ज़रूर सिनेमा में जावें, सिनेमा हॉल में जावें। ये बड़े पर्दे की पिक्चर है, आप सिनेमा हॉल में जाकर के पर्दे पे इसका बैकग्राउंड म्यूज़िक जो है वो बहुत ज़्यादा फोर्सफुल है। आपने देखा होगा गाना जो है वो अभी आपने सुना होगा, ओ भाऊ गाना जो है, आप जब सुनते हैं तो आप सुनते वक्त ही आपके गूज़बम्प्स होने लगते हैं कि अरे क्या गाना होगा, क्या उसकी थ्योरी होगी। तो मेरा संदेश यही है कि सब जनों ने सिनेमा में जाकर के